जय महाराष्ट्र मंडळी. काय चाललंय? कसं काय? सगळे मजेत ना? पण थांबा, जर तुम्ही अजून गॅसचे के-वाय-सी केली नसेल तर पुढच्या काही दिवसात घरातली चूल पेटणं बंद होणार आहे. मग मजेत कसं राहणार? हो, तुम्ही बरोबर ऐकला. करंट सिच्युएशनमध्ये सध्या सोशल मीडियावर, व्हॉट्सअपवर आणि गॅस एजन्सीच्या बाहेर एकच बोर्ड दिसतोय. 16 ऑगस्टपूर्वी एल-पी-जी गॅस के-वाय-सी करा, नाहीतर गॅस मिळणे बंद. आता आपल्या लोकांना कशी सवय असते माहिती आहे का? जोपर्यंत परीक्षेची तारीख जवळ येत नाही ना, तोपर्यंत आपलं पुस्तक उघडत नाही. तसंच जोपर्यंत एजन्सीवाले गॅस द्यायच्या नाकारत नाही ना, तोपर्यंत आपण हलत नाही. पण यावेळेस तसं करून चालणार नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहे की हे गॅस के-वाय-सी नक्की काय भानगड आहे, ते कसं करायचं, घर बसल्यास होतं का, आणि नाही केलं तर नक्की काय नुकसान होणार. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण हा तुमच्या घरातला रोजच्या जेवणाचा प्रश्न आहे. चला सुरू करूया. तुमचा प्रश्न असेल, सगळ्यात आधी जनतेचा मोठा प्रश्न, अरे बाबा, आम्ही वर्षानुवर्ष गॅस वापरतोय, वेळेवर पैसे देतोय, मग आताच हे नवीन खूळ काय निघालं? गॅस के-वाय-सी म्हणजे नक्की काय? बघा, सोप्या भाषेत सांगतो. के-वाय-सी म्हणजे नॉन युअर कस्टमर. म्हणजे सरकारने गॅस कंपन्यांना सांगितलंय की बाबांनो, तुमचे जे ग्राहक आहेत ते खरं अस्तित्वात आहे का, की कागदवरच गॅस चालू आहे, ते हे तपासा. आपल्या गावात किंवा शहरात बऱ्याच ठिकाणी काय होतंय माहिती आहे का? एका घरात एका नावाच्या 3-3 कनेक्शन असतात. काही लोक घर सोडून दुसऱ्या गावाला निघून जातात, पण गॅस कनेक्शन इथेच चालू असतं. काही ठिकाणी तर माणूस देवा घरी गेला तरी त्याच्या नावाने गॅस बुक होतोय आणि तो गॅस काळ्या बाजारात विकला जातोय, म्हणजे ब्लॅकमध्ये जास्त पैशात विकला जातोय. हा सगळा घोळ आणि काळा बाजार थांबवण्यासाठी सरकारने हे बायोमेट्रिक के-वाय-सी सक्तीच केलं आहे. म्हणून जो गॅसचा खरा मालक आहे तोच गॅस वापरतोय ना, याची खात्री कंपनी करून घ्यायची आहे. समजलं का? दुसरा सर्वात मोठा प्रश्न, के-वाय-सी नाही केली तर काय होईल? आता काही लोकांना विचार येत असतील, जाऊ दे रे, काय होतंय, बघू नंतर. तर जर तुम्ही 16 ऑगस्ट पूर्वी हे काम केलं नाही तर काय काय फटके बसू शकतात बघू. पहिला गोष्ट, तुमची गॅसवर मिळणारी सबसिडी म्हणजे खात्यात येणारे पैसे परतावे तत्काळ बंद होईल. म्हणजे ₹300 जे तुम्हाला दर गॅस हंडी सिलेंडरवर भेटायचे ते बंद होणार. दुसरी गोष्ट, नवीन सिलेंडर बुकिंग करताना अडचणी येतील. सिस्टीम तुमचे बुकिंग घेणार नाही. तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमचं गॅस कनेक्शन ब्लॉक किंवा तात्पुरतं बंद केला जाऊ शकतो. विचार करा, सणासुदीच्या दिवशी घरात पाहुणे आलेले आणि गॅस बंद झाला तर काय पंचायत होईल. त्यामुळे याला हलक्यात घेऊ नका. आता पुढे, घर बसल्या मोबाईलवर कसं करायचं? आता तुम्ही म्हणाल, भाऊ, गॅस एजन्सीवर गेलो की तिथे एवढी मोठी रांग असते, आमच्यात दिवस बुडतो. तर काळजी करू नका. जर तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल असेल तर तुम्ही घर बसल्या 5 मिनिटात हे करू शकतात. बघा कसं करायचं तेच सांगतो. पहिले, जर तुमच्याकडे इंडियन गॅस असेल तर प्लेस्टोरवरून इंडियन ऑइल वन ॲप डाउनलोड करा. HP असेल तर माय HP गॅस आणि भारत गॅस असेल तर हॅलो BPCL ॲप डाउनलोड करा. दुसरा, यासोबतच तुम्हाला आधार कार्डचा चेहरा स्कॅन करण्यासाठी आधार फेस ID नावाच्या सरकारी ॲपसुद्धा डाउनलोड करावं लागेल. तिसरा, गॅस ॲपमध्ये जाऊन तुमचा मोबाईल नंबर टाकून रजिस्टर करा. चौथा, तिथे LPG सेक्शनमध्ये तुम्हाला के-वाय-सीचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. तुमचा आधार नंबर टाका, मोबाईलवर आलेले OTP भरा. 6, त्यानंतर कॅमेरा चालू होऊन आपला चेहरा व्यवस्थित उजेडात समोर धरून डोळे मिचकवायचे, ब्लँक करायचे. मग चेहऱ्याचा फोटो स्कॅन झाला की तुमच्या के-वाय-सी सबमिट होतो. आहे की नाही सोपं? जर तुम्हाला घरात हे जमत असेल तर गल्लीतल्या किंवा घरातल्या कोणत्याही तरुण मुलाला सांगा, तो 2 मिनिटात करून देईल. नंतर सर्वात मोठा प्रश्न आहे की एजन्सीमध्ये जाताना काय काळजी घ्यावी. म्हणजे कोणाला मोबाईलमध्ये नाही येत असेल तर एजन्सीमध्ये जाताना काय करायचं? आता ज्यांना मोबाईलवर जमत नाही आहे किंवा ज्यांना मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक नाही, त्यांनी काय करायचं? त्यांनी सरळ आपल्या गॅस एजन्सीच्या ऑफिसमध्ये किंवा जवळच्या CSC केंद्रात जायचं.
जिथे जाताना फक्त 3 गोष्ट सोबत घेऊन जा. पहिला आधार कार्ड, दुसरा तुमच्या गॅस पासबुकची डायरी, तिसरा तुमचे चालू मोबाईल. तिथे गेल्यानंतर तेच तुमचा ठसा ठसा बायोमेट्रिक घेतील किंवा सही पण घेऊ शकतात. मशीनवर तुमचा चेहरा स्कॅन करतील. महत्त्वाची टीप, गाठ बांधून ठेवा. हे गॅस KYC करण्यासाठी गॅस एजन्सी किंवा सरकारने एकही रुपया फी ठेवली नाही. ही सेवा पूर्णपणे मोफत आहे. जर तुमच्याकडे कोणी पैसे मागत असेल तर सरळ नकार द्या आणि तक्रार करा. तर मंडळी, आजचा व्हिडिओ मुख्य उद्देश हाच होता की शेवटच्या तारखेची म्हणजे 16 ऑगस्टची वाट पाहू नका. कारण शेवटच्या 2-3 दिवसात काय होतं, अख्खा देश एकत्र वेबसाईटवर तुटून पडतो आणि मग सर्व्हर डाऊन होतो. मग आपली धावपळ होते. आजच्या हा व्हिडिओ संपल्या आपल्या गॅस डायरी काढा आणि KYC पूर्ण करून घ्या. स्वतःही करा आणि आपल्या शेजारी पाजाऱ्यांच्या गावातले ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा मदत करा. तुम्हाला आज ही माहिती कशी वाटली, सोप्या भाषेत समजली का? मला खालील कमेंट करून नक्की सांगा. जर काही अडचण येत असेल तर नक्की कमेंट करा. मी उत्तर द्यायचे नक्की प्रयत्न करेल. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर नातेवाईकांना आणि मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून कोणाच्याही गॅस बंद होणार नाही. परत भेटूया अशा एक नवीन व्हिडिओ आणि महत्त्वपूर्ण माहिती घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.